मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत। आणि आपल्याला माहित आहे की सध्या म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळजवळ 5311 घरांची लॉटरी सुरू आहे, जी ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, वसई, विरार अशा वेगवेगळ्या विभागामध्ये ही लॉटरी जाहीर झालेली आहे आणि त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे। परंतु या लॉटरीला कुठेतरी अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। खूप कमी प्रतिसाद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता या लॉटरीला किंवा मुदतवाढ देण्यात येईल असे एक अपडेट म्हाडातून देण्यात आलेला आहे। त्याशिवाय नेमकं काय कारण आहेत की या लॉटरीला मुदतवाढ देण्याची वेळ येते किंवा काय कारण आहेत की या लॉटरीसाठी अत्यल्प प्रतिसाद काय मिळतोय, अर्जांची संख्या दिवसेंदिवस कमी काय होते, यांच्या कारणांची सुद्धा आपण आज समीक्षा करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, आता जी काही म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळजवळ 5311 घरांची लॉटरी आलेली आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ठाणे म्हणजे बाळकुम असेल, ढोकळे असेल, जे काही गोदरेज प्रकल्प आहे म्हणजे घोडबंद रोडला काही प्रकल्प आहेत, डोंबिवली आहे, कल्याण आहे, शिरफाटा आहे, टिटवाळा आहे, पनवेल आहे, वसई, विरार या पट्ट्यामध्ये ही घरे आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे या घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे। अत्यल्प प्रतिसाद म्हणजे नेमकं किती? आता जे काही 5311 घरे आहेत त्यासाठी मंगळवारी संध्याकाळपर्यंत एकूण उपलब्ध अर्जांची संख्या आहे 11,213। म्हणजे ज्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत अशा अर्जांची संख्या आहे 11,213। त्याच्यापैकी अनामत रक्कम भरणाऱ्यांची संख्या आहे मित्रांनो 5,713। म्हणजे 50%च अर्जदारांनी या ठिकाणी 50% पण नव्हे, या ठिकाणी अनामत रक्कम भरलेली आहे मंगळवारी संध्याकाळपर्यंत। आता महत्त्वाचं मित्रांनो, 5311 घरांसाठी 5,213च अर्ज दाखल झाले जे अनामत रकमेसहित आहेत, म्हणून ही कुठेतरी म्हाडासाठी चिंतेची बाब आहे असं आपण म्हणू शकतो। कारण मागच्या वेळेस जी काही लॉटरी आली होती ती जवळजवळ 4,654 घरांसाठी होती, जी प्रामुख्याने नवी मुंबई, ठाणे या पट्ट्यामध्ये बऱ्याच प्रमाणात घरे होती आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता। परंतु या लॉटरीमध्ये मात्र हा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही। पण जेव्हा कोकण मंडळाने 2021 साली पहिली लॉटरी आणली होती त्यावेळेसपासूनच 20% सर्वसमावेशक योजना आहे त्या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसून येत होतं। कारण पहिल्याच वर्षी फक्त 103 घरांसाठी 1.25 लाख अर्ज आले होते, जे घनसोली या ठिकाणी आले होते आणि तेथील विजेत्यांना सुद्धा खूप आनंद झालेला आपण पाहिलेला आहे। पण तो आनंद जास्त वेळ टिकलेला नाही, कारण बिल्डरांकडून लावण्यात येणारे एक्स्ट्रा चार्जेस। कारण जे काही 20% सर्वसमावेशक योजना, आता पूर्ण जर तुम्ही म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीचा विचार केला तर सगळ्यात जास्त प्रतिसाद फक्त आणि फक्त 20% सर्वसमावेशक योजनेलाच मिळत आहे। इतर योजनेला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आणि म्हणून कुठेतरी आता जे काही 20% सर्वसमावेशक योजना आहे याच्यामध्ये जे बिल्डरांकडून चार्जेस घेतले जातात, पार्किंग चार्जेस आहे किंवा डेव्हलपमेंट चार्जेस आहेत, सोसायटी हस्तांतरण चार्जेस आहेत, MSCB चार्जेस आहेत, हे सगळे चार्जेस जे काही घेतले जात आहेत ते अनाठायी घेतले जात असल्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे। उदाहरणार्थ घनसोली या ठिकाणी जे काही घर 2021 मध्ये लॉटरीमध्ये आलं होतं त्याची किंमत फक्त 20.5 लाख, म्हणजे 20.5 लाखात 2 BHKचं घर उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं। परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलेलं की 5-5, 6-6 हजार रुपये पार्किंग घेण्यात आलेलं आहे, डेव्हलपमेंट चार्जेस 2-2, 3-3 लाख रुपये घेण्यात आलेले आहेत, इतर चार्जेस वेगवेगळे घेण्यात आलेले आहेत, त्याशिवाय GST सुद्धा वेगळी घेण्यात आलेली आहे। अशी एकंदरीत 20.5 लाखाचं घर 35 लाखापर्यंत गेलेलं पण आपण पाहिलेलं आहे। म्हणजे जवळजवळ 15 लाख रुपये एक्स्ट्रा बिल्डरांना द्यावे लागले। मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा तसंच मे 2023 मध्ये झाली, 10 मे 2023ला त्याही लॉटरीमध्ये जे कोणी सानपाडा या ठिकाणी विजेते आहेत तेथील विजेत्यांना सुद्धा फक्त पार्किंग 10 लाख रुपये मागितले जातात, ते आताही मागितले जात आहेत आणि त्याच्यापेक्षा एकही रुपया कमी केला जात नाहीये। 10 लाख रुपये पार्किंग आणि इतर चार्जेस 9.5 लाख रुपये, असे एकूण 19.5 लाख, म्हणजे 20 लाख पकडले तरी चालतील एवढे तुम्हाला त्या ठिकाणी एक्स्ट्रा पैसे भरायचे आहेत। आता घरांची किंमत 16 लाख रुपये आहे, पण 20 लाख रुपये तुम्हाला जर भरावे लागले तर त्या घरांची किंमत किती जाऊ शकते तुम्ही अंदाज घेऊ शकता। म्हणून अनेकांनी पार्किंग नाकारलेलं आहे आणि आपले 10 लाख रुपये वाचवलेले आहेत।
आणि म्हणून त्यांनी जे काही 9-9.5 लाख रुपये इतर चार्जेस आहेत ते सानपाडा येथील विजेत्यांनी भरलेले आहेत. हीच परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी आहे मित्रांनो. फक्त त्या लोकॅलिटीनुसार ते चार्जेस आहेत, त्या कार्पेट एरियानुसार ते चार्जेस आहेत. हे चार्जेस कमी जास्त असू शकतात, पण 5 लाखापेक्षा कमी चार्जेस जास्त ठिकाणी नाही आहेत. फक्त दिवासारख्या ठिकाणी आणि वसई विरारसारख्या ठिकाणी कमी चार्जेस आहेत, पण बाकी ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चार्जेस आकारले जात आहेत. आणि हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की अनेक विजेत्यांनी घरे इच्छा असून सुद्धा नाकारलेली आहेत. म्हणून म्हाडाने कारण म्हाडाने जाहिरातीमध्ये स्पष्ट सांगितले की जे काही चार्जेस आहेत ते परस्पर तुम्हाला बिल्डरांकडे भरावे लागणार आहेत. हीच परिस्थिती रेमंड बिल्डर्स जे काही रेमंड प्रायव्हेट लिमिटेड आहे ठाण्याला वर्तकनगर येथील प्रकल्पाची सुद्धा आहे. तेथे सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात विजेत्यांना रकमा भरल्या सांगण्यात येत आहे. आता ही गोष्ट स्पष्ट व्हायला पाहिजे की म्हाडाची किंमत फायनल धरायची का बिल्डरांची किंमत फायनल धरायची. जर समजा बिल्डरांची किंमत फायनल धरायची असेल तर म्हाडाने जाहिरातीमध्ये तसं एक आयडिया देणं आवश्यक आहे की तुम्हाला अंदाजित एवढा एक्स्ट्रा खर्च लागू शकतो असा एक अंदाज तरी द्यायला हवा होता, जेणेकरून बिल्डरांवरती वचक राहिला असता. पण आता काय होते, जिथे 5 लाख पार्किंग लागते तिथे 8 लाख घेतले जात आहेत, जिथे डेव्हलपमेंट चार्जेस 2 लाख लागतात तिथे 4 लाख घेतले जात आहेत. त्याला कुठलंही बंधन म्हाडाकडून घालण्यात आलेलं नसल्याचं दिसून येत आहे. आणि म्हणून कुठेतरी म्हाडाने याकडे लक्ष देणं आवश्यक आहे की जे काही मेंटेनन्स एक्स्ट्रा चार्जेस आहेत ते कुठेतरी कमी असावेत, आवाक्यात असावेत. जर समजा त्या ठिकाणी एक्स्ट्रा फॅसिलिटीज आहेत, आता सानपाडा या ठिकाणी स्विमिंग पूल नाही आहे, क्लब हाऊस नाही आहे, इतर कुठलीच फॅसिलिटी नाही आहे, तरीसुद्धा त्या ठिकाणी 19 लाख रुपये एक्स्ट्रा भरावे लागत आहेत. म्हणजे साधारणतः 10 लाख रुपये फक्त तुम्हाला पार्किंगचे भरावे लागत आहेत. आणि ही कुठेतरी खटकणारी बाब आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. म्हणून 20% सर्वसमावेशक योजनेतील विजेत्यांना सुद्धा फटका बसताना दिसत आहे. हीच परिस्थिती म्हाडा पुणे मंडळाची आहे. म्हाडाच्या पुणे मंडळामध्ये सुद्धा अनेकांना एक्स्ट्रा चार्जेस हे फार मोठ्या प्रमाणात भरावे लागत असल्याचं अनेकांनी कमेंट्स करून मला सांगितलेलं आहे. मला सानपाड्याच्या विजेत्यांनी फोन केले, मला घनसोलीच्या विजेत्यांनी फोन केले, मला ठाण्याच्या विजेत्यांनी सुद्धा फोन करून सांगितलं, त्यांनी मेसेज केले की असं असं आहे. तर नक्कीच याच्यावरती तुम्ही आवाज करा. पण मित्रांनो, खरं तर म्हाडाने याच्यावरती एक प्रॉपर डिसिजन घेणं आवश्यक आहे. एक पॉलिसी असणं आवश्यक की नेमकं मेंटेनन्स किती असायला पाहिजे, त्याचे एक लिमिट ठरवलं पाहिजे. त्यापेक्षा बिल्डरने मेंटेनन्स घेऊ नये. ही जर पॉलिसी आली तर नक्कीच या घरांना जास्त प्रतिसाद मिळू शकतो. दुसरं कारण आहे मित्रांनो, या बऱ्याच घरांच्या किमती, ज्या काही घरांच्या किमती आहेत बऱ्याच ठिकाणी आवाक्याच्या बाहेर, जसं की बोळिंज विरार आहे त्या ठिकाणी किमती बऱ्यापैकी जास्त आहेत. म्हणून किमतीसुद्धा कशा प्रकारे सर्वसामान्य आवाक्यात जातील हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तिसरं महत्त्वाचं कारण जे काही बोळिंज आहे, विरार बोळिंज या ठिकाणी सगळ्यात कमी प्रतिसाद मिळत आहे. तेथील जवळजवळ 2200 घरे रिकामी आहेत मित्रांनो. 2200 घरे या लॉटरीमध्ये समाविष्ट केलेली आहेत. म्हणून कुठेतरी बोळिंज विरार या ठिकाणी पाण्याची टंचाई जास्त असल्यानं त्या ठिकाणी अर्ज करण्यास अर्जदार धजावत नसल्याचं दिसून येत आहे. आणि म्हणून कुठेतरी म्हाडाने शक्य तेवढ्या लवकर तेथील पाण्याचा प्रश्न मिटवावा. त्याशिवाय त्याच ठिकाणी ज्या काही भौतिक सोयीसुविधा महापालिकेकडून कन्सर्न अथॉरिटीकडून देणं आवश्यक आहे त्यासुद्धा प्रॉपरली दिल्या जात नसल्याचं अनेक रहिवाशांनी सांगितलेलं आहे. म्हणून कुठेतरी याच्याकडे सुद्धा म्हाडाने लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. तिसरं अजून एक कारण मित्रांनो की जे या घरांची जी काही पोझिशनची प्रक्रिया आहे, म्हणजे या घरांचं पोझिशन हे काही घरांचं पोझिशन 2-2, 3-3 वर्षानंतर आहे. काहींचं तर 2029 मध्ये आहे. म्हणजे आता 2023 आहे, 29 म्हणजे 6 वर्षानंतर डेट ऑफ कम्प्लिशन. म्हणजे गोदरेज प्रकल्प आहे, रौनक ब्लिस आहे, या ठिकाणी पोझिशन तुम्ही बघा की रौनक ब्लिसचं सुद्धा पोझिशन 2 ते 3 वर्षानंतर आहे. म्हणजे कम्प्लिशन डेट म्हणजे तुमचं पोझिशन मला 3-3, 4-4 वर्ष आहेत. अशा ठिकाणी अर्जा रिस्क घेणार नाहीत. जी ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेली आहेत अशाच प्रकल्पाचा समावेश याच्यामध्ये केला तर नक्की त्याला रिस्पॉन्स मिळू शकतो. म्हणून म्हाडाने हा विचार करणं आवश्यक आहे की ज्या घरांना 1 वर्षानंतर ओसी येणार आहे अशाच घरांचा समावेश या लॉटरीमध्ये करावा. चौथं महत्त्वाचं मित्रांनो, म्हाडातून होणारी प्रक्रिया, जी काही म्हाडातून प्रक्रिया आतापर्यंत केली जाते म्हणजे ऑफलाईनमध्ये, त्या प्रक्रियेला भयंकर वेळ लागत आहे. म्हणजे विनाकारण जे काहीही कारण नसताना काहीतरी डॉक्युमेंट्समध्ये चूक पकडायची आणि त्या विजेत्यांना हैराण करायचं, असे बरेच प्रकार घडलेले आहेत. असे अनेक विजेते माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत. अनेक विजेते फोनवरती अक्षरशः रडतात मित्रांनो की सर मी खूप वेळेस म्हाडामध्ये येतोय, खूप वेळेस मी म्हाडामध्ये चक्रा मारतोय, तरीसुद्धा मला माझं काम होत नाही आहे. अनेक विजेते आहेत, मला ॲटलिस्ट मी त्यांची मुलाखतसुद्धा दाखवू शकतो. मी त्यांना आपल्या RK प्रॉपर्टी न्यूजवरती त्यांना घेऊन सुद्धा येऊ शकतो. पण मी सध्या तरी त्यांना टाळलं की म्हटलं की बाबा तुम्ही जे काही लिगल प्रोसेस म्हाडाकडून सांगली जाते ते तुम्ही करा. पण असं होतं मित्रांनो की त्या व्यक्तींना, त्या अर्जदारांना 1 नव्हे 2 वेळे 3 वेळा नव्हे तर तब्बल 150 ते 200 वेळा, एक अर्जदार असे आहेत की 150 ते 200 वेळा त्यांनी म्हाडामध्ये खेटे घातलेत मित्रांनो. मागच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये, मागच्या 1.5 वर्षापासून एक व्यक्ती म्हाडाचे खेते घालत होता.
तरीसुद्धा त्याचं काम लवकर होत नाही. त्याचे बारीक बारीक कुठंतरी चूक काढून असं आहे तसं आहे तसं आहे, तर त्याच्या मागचं कारण तुम्हाला सुद्धा माहीत असणारच, तुम्ही चांगलं जाणत असणार. म्हणून अशी सुद्धा काही कारणं आहेत की ही कारणं जे काही क्लर्ककडून किंवा जे काही हायर अथॉरिटीकडून किंवा जे काही कन्सर्न अथॉरिटी, जे काही रिस्पॉन्सिबल अथॉरिटी असेल त्यांच्यामुळे कुठेतरी ह्या कारणं म्हणजे पोझिशनला डिले होते आणि म्हणून विजेते हैराण होऊन ते घर शेवटी कॅन्सल करतात. म्हणजे तुमची झंझटमारी नको आणि तुमचं घरही नको, असे काही विजेते असतात की जे घर अक्षरशः सोडून देतात. म्हणून इथे म्हाडाने ही जी काही प्रक्रिया आहे त्याच्यात पारदर्शकता आणणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आता शेवटचं मित्रांनो, कोकण मंडळाचं यावर्षी जे काही लॉटरी झालेली आहे त्याचं पोझिशन अद्यापही झालेलं नाही. म्हणजे ज्यांना ओसी आली होती लॉटरीच्या पूर्वीच, आता सांडपाट्याचे घरं लॉटरीच्या खूप पूर्वीपासून रेडी आहेत, तरीसुद्धा तेथील विजेत्यांना अद्यापही पोझिशन देण्यात आलेलं नाही. त्यांची पोझिशनची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. म्हणजे जे काही घरं तयार आहेत ज्यांना ओसी आलेले अशा घरांची सुद्धा अजून पोझिशन झालेले नाहीत. म्हणून ही प्रक्रिया कुठेतरी लवकरात लवकर करता येईल का याच्याकडे म्हाडाने लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून एकंदरीत काही कारणं होती मित्रांनो की ज्याच्यामुळे या लॉटरीला कमी प्रतिसाद मिळत आहे आणि या लॉटरीमध्ये जे काही अर्जदारांची संख्या आहे ती कमी होत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे म्हाडाकडून काय कारणं देण्यात आलेली आहेत. म्हाडाकडून सगळ्यात मोठं एकच कारण देण्यात आलेलं आहे मित्रांनो, ते म्हणजे सध्या सुरू असलेला पितृपक्ष. सध्या पितृपक्ष सुरू असल्याने अनेक जण चांगली कामे या पिरियडमध्ये करत नाहीत, चांगले निर्णय ते या पिरियडमध्ये करत नाहीत, चांगल्या कामाची सुरुवात ते या पिरियडमध्ये करत नाहीत आणि म्हणून कुठेतरी लोक म्हाडाच्या लॉटरीपासून दूर असल्याचं म्हाडाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी या लॉटरीला कमी रिस्पॉन्स मिळत असल्यामुळं या लॉटरीची तारीख वाढवण्याचा विचार सुरू असल्याचं म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे. आता हेच पाहणं महत्त्वाचं आहे की या लॉटरीला मुदतवाढ मिळणार का, जर मुदतवाढ मिळाली तर ते किती वेळासाठी मिळू शकते, आणि ज्यांनी ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे, ज्या विजेते ऑलरेडी पैसे भरलेत त्यांच्यावरती मात्र कुठेतरी अन्याय झाल्याचे चित्र नक्कीच दिसू शकतं. आणि या लॉटरीच्या मुदतवाढीची घोषणा ही 1 ते 2 दिवसात केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर या मुदतवाढी संदर्भात अपडेट जे आहे ते ऑनलाईन दिलं जाणार आहे. मित्रांनो, आमच्या RK प्रॉपर्टी न्यूज चॅनलचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, व्हॉट्सअप चॅनल हे तीनही सुरू आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, ते तुम्ही जॉईन करून घ्या. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.